कपड्यात घालून हात मोजतील दात हे सांगणारे अवकाश शंभूराजे होते. त्यांनी काय केलं, एका मुसलमान एकाने त्या हापसेने शंभूराजाचं नाक दाबलं, वरून हातोड्याने मार केला, श्वास गुज मारला, शंभूराजाने तोंड वडलं, उघडलं, बरोबर पक्कड तोंडामध्ये घातले, सापकन दिसणे शंभूराजाची जीभ ओढून खाली फेकली. हो, फडफडत फडफडत जीभ खाली पडलेली आहे. जीभ सुद्धा पोरक होण्याकरता तयार नव्हती. किती यातना सहन केल्या. हो, कोणी यावं बोटे कट करावे, कोणी यावं गुडघ्याच्या वाट्या काढाव्या, अंगाचे लक्तरे लक्तरे करावे, कुत्र्यासारखे बोचके तोडले. हो माझ्या शंभूराजाचे किती यातना सहन केल्या शंभूराजाने. फक्त फक्त तुमच्या आणि माझ्या करता धर्मचित्तामध्ये साठवला होता म्हणून मुठ्या वळलेल्यात लालबुंद चेहरा केला, नजर होती ताट, पाठीचा कणा होता ताट. अरे झुकलं नाहीत, अरे वाकले नाहीत का? या स्वराज्या करता, या रयते करता, या गोरगरीब जनते करता. हापसे पळत आले, संभाजीराजांना शिक्षा सुनावली, लालबुंद तप्त सळ्या केले आणि संभाजीराजांच्या डोळ्याच्या समोर नेले. संभा आखरी बार पूछ रहे हो संभा, चल बोल संभा, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, आंखें नोच लूंगा, संभा चल बोल. अरे करोडला पुरंदरचा छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये. संभाजीराजे बोलतात की औरंजा, आमच्या मराठ्यांच्या नादाला लागू नकोस, आमच्या वाटेवर जाऊ नकोस. एक संभाजी मर सकता है, लेकिन एक संभाजी बेईमान नहीं हो सकता. हे राजांचं जीवन होतं, शंभूराजांचं. थोड्या वेळाने लालबुंद तप्त सळाई संभाजीराजांच्या डोळ्याच्या समोर नेले. चल बोल संभाजी, असा वरती धोर निघत होता. लालबुंद तप्त सळाई नेली. आई त्याला डोळ्यामध्ये घालायची होती. विचार करा, आपण शेतकरी माणसं आहोत, सहज शेतामध्ये जर गेलो तर पायात काटा टोचला तर किती वेदना होत्या. लालबुंद तप्तही सळई डोळ्यामध्ये घालायची होती. वेदनेचा कल्लोळ यातना सहन केला तुमच्या माझ्या करता माझ्या शंभूराजाने. लालबुंद तप्त सळाई नेलेले आहे. आपसे समोर नेतात. औरंगजेब बोलता झाला, संभा चल बोल, आंखें नोच लूंगा, जबान काट लूंगा, गर्दन काट लूंगा, चल बोल. पण नजर होती ताट, बाणेदारपणा होता, रुबाबदारपणा होता. लालबुंद तप्त सळाई संभाजी महाराजांच्या डोळ्याच्या समोर नेतात. चल बोल, आखरी बार पूछ रहे हो संभा बोल. पण बाणेदारपणा, रुबाबदारपणा लालबुंद तप्त सळाई संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये सपकन दिशेने घालतात आणि सपकन दिशेने बाहेर ओढतात. छिद्र पडले, गोट्या बाहेर आल्या. लालबुंद झाले शंभूराजे. इथून 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 पायाच्या नखापर्यंत रक्त माखलं होतं. सेंदूर भासलेल्या मारुतीसारखे दिसत होते संभाजी महाराज. कुणा करता? तुमच्या माझ्या करता, या रयते करता, या स्वराज्या करता. अरे करोडला पुरंदरचा छावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. शिवपुत्र संभाजीराजे बोलते झाले, औरंजा, आमच्या मराठ्यांच्या नादाला लागू नकोस, आमच्या वाटेवर जाऊ नकोस. आम्ही तुझ्या वाटेला येऊन तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही. हा इतिहास मराठ्यांचा आहे. करोडला सह्याद्रीचा छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये. त्याने काय केलं माहितीये का? पक्कड असते ना घरामध्ये, पक्कड, ती पक्कड घेतली आणि संभाजी महाराजांच्या तोंडाच्या समोर नेली. त्याला संभाजी महाराजांची जीभ काढून खाली फेकायची होती. किती ह्यातना सहन केल्या हो त्यांनी तुमच्या माझ्याकरता, या स्वराज्याकरता. आई, त्यांनी जर असा त्रास सहन केला नसता तर तुमच्या कपाळाला कुंकू राहिलं नसतं. अंगणाच्या समोर तुळजाण मंदिरावरती कळश राहिले नसते. काशी की कला हो जाती, मथुरा में मस्जिद बनती. अगर छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राजा न होते तो सबकी सुन्नत हो जाती. हे राजांचं जीवन आहे. लालबुंद तप्त सळाई डोळ्यामध्ये घातले, डोळे बाहेर काढले, शिक्षा सुनावली 2 नंबरची. पक्कड आणले आणि शंभूराजाच्या तोंडाच्या समोर नेली. त्याला जीभ ओढायची होती. पण संभाजी महाराज तोंडच उघडत नव्हते. उघडतील कसे? सिंहाचा जबडा होता. सिंहाच्या